तर नमस्कार मित्रांनो. खूप दिवसातून असा बसून व्हिडिओ बनवतोय. याच्यामागे कारण पण असं स्पेसिफिक आहे, की भरपूर गोष्टी असतात आयुष्यात आपल्या किंवा घडत असतात किंवा अशा गोष्टी असतात, की त्यांना आपण कसं फेस करतोय ईच अँड एव्हरीवन म्हणजे ज्याची त्यालाच माहिती असतं. म्हणजे आणि जरी तुमचा मित्र असू दे, कझन असू दे किंवा फॅमिलियन असू दे, त्यांना ते सांगणं म्हणजे ते सांगू शकत नाही. ते ज्याची त्यालाच माहिती असतं. ते म्हणतात ना, ज्याची जळती त्यालाच कळती. थोडक्यात तसं. तो तर त्या गोष्टी लक्षात ठेवता आपण काय करतो, जीवन चालत असताना एखादा निर्णय आपल्याकडून चुकतो किंवा एखादा बरोबर घडतो. तर या गोष्टीमध्ये महत्त्वाचं काय असतं, की तुमचे विचार पॉझिटिव्ह राहणं, तुमचा अभ्यास तसा असणं, तुमचा मेंटली तुम्ही किती स्टेबल आहे, पॉझिटिव्ह आहे, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. तेव्हा तुम्ही एखादा निर्णय पॉझिटिव्ह घेत असताय. तर अशा गोष्टींमध्ये तुमचा निर्णय पॉझिटिव्ह असणं किती महत्त्वाचं असतं, हे तुम्हाला वेळ निघून गेल्यानंतर समजतं. कारण की कसं होतं, की ते जर तुमचा एक निर्णय चुकलेला असेल किंवा ती वेळ निघून गेली, त्यानंतर तुम्हाला खूप रिग्रेट होतो, की भाई असं नव्हतं व्हायला पाहिजे होतं किंवा त्याला पर्यायच नसतो, की बाबा हे तुम्ही रिपेअर करू शकता, नीट करू शकता. त्याच्यामुळं आयुष्यात ना कधी उद्या एखादा निर्णय घेण्याच्या अगोदर 10 वेळा विचार करा. आणि पप्पा पण मला 100 वेळा बोलतात, की "मोन्या एखादा निर्णय जेव्हा घेत असशील ना, त्याच्या अगोदर 100 वेळा विचार कर, मग नंतर ते कर." मग ते बरोबर पण आहे. का बरोबर आहे? कारण की नंतर जेव्हा पुढे वेळ चालून जाणार आहे, तेव्हा तुम्हाला समजणार आहे, की त्या एका बरोबर निर्णयाची किंमत काय असू शकते. आणि प्रत्येकाने हे समजून घ्यायला हवं आणि प्रत्येकाने त्या दृष्टीने विचार करायला हवा. तुमचा मेंदू किंवा मेंटॅलिटी पॉझिटिव्ह ठेवायला हवी, जेणेकरून तुम्ही पॉझिटिव्ह विचार करू शकता, घेणारे निर्णय योग्य घेऊ शकता आणि ते घेतलेच पाहिजेत. ते प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. हेच सांगणं आहे फक्त. चलो बाय बाय. भेटते नवीन ब्लॉग में.